त्यांनी काय भाषण केलं की फक्त हिंदू लोकांकडून तुम्ही दिवाळीचं सामान घ्या, बोलले की नाही? मला त्यांना 3च प्रश्न विचारायचे, छोटे छोटे प्रश्न आहेत की टाटा कुटुंब हे कुठल्या समाजाचे? पारशी आहेत ना. मग मीठ चालतं, त्यांची साखर चालते, त्यांची गाडी चालते, त्यांचा रस्ता चालतो, पार्लमेंटची बिल्डिंग टाटानी बांधली. मग त्यांच्याकडून घ्यायचं का नाही सामान? टाटांकडून कंपनीचं घ्यायचं का नाही? मग बरोबर. त्याच्यानंतर इंजेक्शन घेतलं ना कोविडमध्ये सगळ्यांनी, सिरमच्या मालकाचं नाव काय? पुनावाला कोण आहे? सायरस पुनाला कोण आहे? मग इंजेक्शन नाही घ्यायचं का घ्यायचं आता? हा, म्हणजे टाटाचं सगळं सामान घेतलं की नाही दिवाळीत आपण? त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचं इंजेक्शन घेतलं का नाही? त्याच्यानंतर सिप्ला नावाची कंपनीचं औषध खाता का नाही? सिप्ला. हा, सिप्लाच्या मालकाचं नाव काय? युकू हमीद. काय नाव? युकू हमीद. मग दिवाळीचे 4 दिवस सिप्लाच्या गोळ्या नाही घेतल्या का कोणी? हा विचारच बुरसटलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की हे चालणार आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र असली भाषणं खपवून घेणार नाही. मी तर खपवूनच घेणार नाही.